हॅलो फ्रेंड्स, आपल्या सर्वांची आवडती मालिका वचन दिले तू मला या मालिकेच्या आजच्या बुधवार 24 जूनच्या एपिसोडमध्ये एकानंतर एक धमाकेदार ट्विस्ट आले आहेत. आजचा एपिसोड खूप भारी होता. मग नेमकं घडलंय तरी काय? तर फ्रेंड्स, आजच्या एपिसोडमध्ये ऊर्जा आणि शौर्य या दोघांमधील भांडण काय मिटलेलं नाही आहे, पण लग्नानंतरची पहिली वटपौर्णिमा आली आहे आणि ऊर्जाला तिच्या आईने फोन करून विचारलं आहे, तू उपवास ठेवणार का? आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे कितीही भांडण झालेलं असलं तरी ऊर्जा ही शौर्यासाठी उपवास ठेवणारच, वटपौर्णिमा साजरी करणारच. पण आईने, पूर्वाने शौर्यला सुद्धा फोन करून याबद्दल सांगितलं. त्यामुळे शौर्याने सुद्धा ठरवलं आहे मला सुद्धा ऊर्जासाठी काहीतरी करायचं आहे. मग शौर्य हा सुद्धा ऊर्जासाठी वटपौर्णिमेचं व्रत ठेवेल का, उपवास करेल का, आणि या वटपौर्णिमेमुळेच या दोघांमधील भांडण मिटेल का, हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. फ्रेंड्स, आजच्या एपिसोडच्या सुरुवातीलाच भांडण झाल्यानंतर शौर्य आणि ऊर्जा हे दोघेही किचनमध्ये आलेले असतात आणि दोघेही एकमेकांकडे वाकड्या नजरेने पाहत असतात. दोघांनाही राग आलेला असतो. ऊर्जा विचार करते, शौर्याने काहीही खाल्लेलं नाही आहे, त्याला भूक लागली असेल ना, मी त्याला विचारू का तुला जेवायचं आहे का? पण ऊर्जा ही काही विचारत नाही. शौर्यसुद्धा मनात विचार करतो, ऊर्जा ही अजून काहीही जेवलेली नाही आहे, ती लवकर घरी आली होती पण मी नव्हतो म्हणून काही खाल्लं नसेल आणि जेवणही केलं नाही आहे, तशीच उपाशी झोपेल, मी तिला काही विचारू का? दोघे फक्त मनात विचार करत असतात, पण विचारायचे की नाही हे दोघांनीही ठरवलेलं नसतं. आणि तेवढ्यात कुमुदिनी आजी घरी येते आणि विचारते, काय रे, तुम्ही दोघांनी जेवण केलं नाही का अजून? शौर्य आणि ऊर्जाला काय बोलावं ते कळतच नाही. दोघेही गप्प बसतात, एकमेकांकडे पाहत असतात रागारागाने. कुमुदिनी आजीला समजतं की नक्कीच काहीतरी बिनसलेलं दिसतंय. आजी विचारते, काय झालं, तुम्ही का काही बोलत नाहीये? तर शौर्य सांगतो, आजी मला जास्त भूक नव्हती म्हणून मी 1 डिश मील सांगितलं होतं, म्हणजे खिचडी किंवा असं काहीतरी. तर ऊर्जा म्हणते, हो आजी, शौर्याने मला तसं सांगितलं म्हणून मी त्याला जेवण देणारच होते, पण मला जास्त भूक नाहीये, मी जेवण करणार नाहीये. आजी या दोघांकडे पाहतच राहते. शौर्य सांगतो, मला सुद्धा जास्त भूक नाहीये, मी थोडंच खाणार आहे. ऊर्जा मला म्हणाली होती की ती 2 पोळ्या खाईल आणि त्याच्याबरोबर काहीतरी गोड, म्हणजे श्रीखंड, साखर आंबा वगैरे. आजी विचारते, तुम्ही दोघे खाणार पण मग सगळं आवरून काय ठेवलंय? या दोघांकडे या प्रश्नाचं उत्तर नसतंच. ऊर्जा सांगते, आजी मला जास्त भूक नाहीये म्हणून मी जेवणार नाहीये. आजी या दोघांकडे पाहतच राहते. दोघे एकमेकांबद्दलच सांगत असतात. शौर्य ऊर्जाबद्दल सांगत असतो ती काय खाणार आहे आणि ऊर्जा शौर्यबद्दल सांगत असते की तो काय खाणार आहे. आजीला समजतं दाल में कुछ काला है. आणि ऊर्जा म्हणते, आजी तुम्ही त्याला सांगा जेवून घ्यायला. शौर्य म्हणतो, आजी तू तिला सांग जेवून घ्यायला. आजी म्हणते, काय चाललंय तुमच्या दोघांचं? तुम्ही वाड्यांकडे पार्टीसाठी सुद्धा नाही आला आणि आता घरी सुद्धा जेवण नाही करत आहात. ऊर्जा, शौर्य असं उपाशी पोटी झोपणं बरं नव्हे. दोघं जेवून घ्या आणि मग शांत झोपील, असं म्हणून आजी तेथून निघून जाते. ऊर्जा ही जेवण करण्यासाठी 2 प्लेट घेते आणि ती दोघांसाठी वाढणार इतक्यात शौर्य म्हणतो, मला जेवण करायचं नाहीये. ऊर्जाला वाईट वाटतं आणि शौर्य तेथून निघून जातो. ऊर्जा बिचारी शौर्यकडे पाहतच राहते. शौर्य चिडलाय म्हणून तो जेवला नाही, म्हणून ऊर्जाला सुद्धा वाईट वाटतं आणि शौर्य तेथून निघून गेल्यानंतर ऊर्जासुद्धा प्लेट तशाच ठेवून देते, ती सुद्धा जेवण करत नाही. आणि इकडे आमदार शिर्केच्या घरी आमदार शिर्केची बायको त्याला काही साड्या आणि थोडेसे दागिने काढून देते. आमदार शिर्के विचारतो, एवढेच दागिने, बाकीचे दागिने नाहीये का? सुवर्ण त्याच्याकडे वाकड्या नजरेने पाहते आणि म्हणते, आहेत ना. आमदार शिर्के म्हणतो, काढा मग, अजून न वापरलेल्या भरजारी चांगल्या महागातल्या साड्या काढा आणि सगळे दागिने सुद्धा बाहेर काढा. सुवर्णा ही नाईलाजाने दागिने काढायला जाते आणि तेवढ्यात तेथे अर्पिता येते. अर्पिता हे दागिने आणि या साड्या आपल्या हातात घेते आणि म्हणते, पप्पा वाव, तुम्ही माझ्या लग्नाची तयारी सुरू केली आहे, किती छान दागिने हे. तर आमदार शिर्के म्हणतो, अगं बेटा, तुझ्या लग्नाची तयारी तर साईड बाय साईड सुरूच आहे ना, पण मी आता पद्मा आणि विक्रांतच्या लग्नाची तयारी सुरू करतोय. पद्मा आणि विक्रांतचं लग्न होणार आहे ना, मग पद्मासाठी या सगळ्या साड्या, हे सगळे दागिने आहेत. हे ऐकून अर्पिता आणि सुवर्णाला मोठा धक्काच बसतो. या दोघी विचारतात, काय? आमदार शिर्के म्हणतो, त्यात एवढं आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे? आता पद्मा आपल्या घरची होणारी सून आहे, मग तिला या भरजरी साड्या, हे दागिने तर द्यावेच लागणार ना. सुवर्णा चिडून म्हणते, नाही, मी हे दागिने देणार नाहीये, हे आपल्या शिर्के कुटुंबाचे खानदानी दागिने आहेत
आणि ते त्या कामवाल्या पद्माला द्यायचे का? तर अर्पितासुद्धा म्हणते, हो ना पप्पा, तुम्हाला तिला दागिने द्यायचे असतील ना तर नवीन दागिने घेऊन द्या. हे आपल्या घरचे पारंपरिक दागिने नका देऊ. आमदार शिर्के म्हणतो, अगं बेटा, असं काय करतीयेस? आता आपल्याला सगळ्या जगासमोर नाटक करायचं आहे ना, की पद्मा आणि विक्रांतचं खरं लग्न होतं आहे. मग हे दाखवण्यासाठी या सगळ्या साड्या, दागिने हे सगळं आपल्याला द्यावंच लागणार आहे. आपण त्यासाठी नाही, नाही म्हणू शकत. सुवर्णा खूप चिडते आणि म्हणते, पण कशाला? आमदार शिर्के चिडून म्हणतो, तिला एक कळत नाही. तुला तर डोकं आहे ना? अगं, आपण जर अख्ख्या जगासमोर सांगतोय, की आमच्या मुलाचं लग्न पद्माशी होतं आहे, तर मग लग्नाचे सगळे रीतिरिवाज पूर्ण करावे लागतील ना? काही कळत नाही का तुला? तर सगुणा चिडून म्हणते, अहो पण ती पद्मा आणि विक्रांत यांचं खरं लग्न कोठे होतंय? आमदार शिर्के चिडून म्हणतो, अगं तुझं डोकंसुद्धा मार्केटमध्ये विकून आली का? काडीची अक्कल नाहीये तुला. सगुणा मान खाली घालते. आमदार शिर्के म्हणतो, सध्या या दागिन्यांपेक्षा, या साड्यांपेक्षा आपल्याला आपल्या विक्रांतला वाचवणं महत्त्वाचं आहे ना. या केसमधून त्याला सोडवणं महत्त्वाचं आहे. एवढं सुद्धा कळत नाहीये का? अगं बाई, आपण हे दागिने तिला देऊन नाही टाकणार आहे. एकदा का लग्न झालं, सगळ्या प्रेस समोर ते दोघे नवरा बायको म्हणून आले, लोकांनी फोटो काढले, वृत्तपत्रामध्ये फोटो छापून आले, लोकांना विश्वास पटला की हो, पद्मा आणि विक्रांतचं लग्न झालंय. मग हे सगळे दागिने परत घे ना उतरवून. तुला कोण विचारतंय? सुवर्णा खूप चिडते आणि म्हणते, पण तिला द्यायचे तरी कशाला? आमदार शिर्के म्हणतो, आता माझ्या तळपायच्या मस्तकात जाती या. उगच जास्त मेंदू वापरू नको. जेवढं सांगितलंय तेवढं कर. दागिने द्यायचे म्हटलं की द्यायचे. जास्त शहाणपणा करायचा नाही. सुवर्णा विचारते, पण हे दागिने कोण नेऊन देणार? आमदार शिर्के म्हणतो, कोण म्हणजे? तुम्ही नेऊन देणार. सुवर्णाला मोठा धक्काच बसतो. आमदार शिर्के तिला समजावून सांगतो, आता तुम्ही आई आहात विक्रांतच्या, आणि जर आपण त्याचं लग्न लावून देतोय, पण मुलीच्या घरी शगुन कोण घेऊन जाणार? तुम्हीच घेऊन जाणार ना. आठवतंय का, जेव्हा आपण तीर्थ आणि विक्रांतचं लग्न ठरवलं होतं, तेव्हा जहागीरदारांच्या घरी आपणच शगुन घेऊन गेलो होतो ना. आणि ती पद्मा बिचारी गरीब मुलगी आहे. एवढ्या महागातल्या साड्या, एवढे भारीतले दागिने पाहिले का जर तिने काहीतरी प्लॅन मनात ठेवून विक्रांतशी लग्नाचा विचार केला असेल, निर्णय घेतला असेल, तर ती ते सगळं विसरून जाईल. तिच्या मनात लालच निर्माण होईल आणि ती नक्की लग्न करेल. काही दगाफटका करणार नाही. एवढं सोपं गणित आहे त्याच्या मागे. तुम्ही कशाला एवढा त्रास करून घेताय? जेवढं सांगितलं तेवढं करायचं. जा, अजून दागिने काढून आणा. सुवर्णाचा नाईलाज होतो. ती आणखीन दागिने काढून आणते आणि अर्पिता हे दागिने पाहत बसते. आमदार शिर्केला वाटतं की त्याचा प्लॅन खूप भारी आहे आणि नक्कीच या प्लॅनचा फायदा होईल. आणि इकडे शौर्य हा त्याच्या रूममध्ये असतो. आदित्यसुद्धा तेथे असतो आणि फोनवर काहीतरी बोलत असतो. त्याची कामं सुरू असतात आणि शौर्य घड्याळाकडे पाहतो तर रात्रीचे 9:30 वाजलेले असतात. शौर्य मोबाईलकडे पाहून विचार करतो, आमचं ठरलंय रोज रात्री 9:30 वाजता एकमेकांशी कोऑर्डिनेट करायचं आणि बाहेर फिरायला जायचं. मग ऊर्जाचा मेसेज येईल का? ती बाहेर फिरायला जायला हो म्हणेल का? हाच विचार शौर्य करत असतो. आणि इकडे ऊर्जा ही दिव्याबरोबर असते. दिव्या फेस पॅक लावण्याची तयारी करत असते. ऊर्जा खूप दुःखी आहे. ऊर्जा आणि शौर्यमध्ये भांडण झालंय हे दिव्याला माहिती आहे. त्यामुळे दिव्या ही आणखीन चौकशा करण्याचा प्रयत्न करते आणि विचारते, काय गं ऊर्जा, आज तुला काम नाही आहे का? काम झालं का तुझं सगळं? ऊर्जा सांगते, हो नाही आहे, माझी सगळी कामं झालीत. तर दिव्या विचारते, सगळी कामं झालीत? मग तू वाडिया अंकलकडे पार्टीला का नव्हती आली? शौर्य तर वेळेत आला होता. मला असं वाटलं तू येशील. मी तर तुझी कितीही वाट पाहत होते, पण तू आलीच नाही. ऊर्जा दिव्याकडे रागारागाने पाहते पण काही उत्तर देत नाही आणि दिव्या ही फेस पॅक लावायला निघून जाते. ऊर्जाला खूप वाईट वाटत असतं. शौर्यबरोबर भांडण झालं म्हणून तीही दुःखी असते. आणि इकडे शौर्य हा घड्याळात पाहतो की 9:30 वाजले आहेत. पण ऊर्जाला मेसेज करू का? ऊर्जाला भेटायला बोलू का? ऊर्जा मला मेसेज करेल का? हाच प्रश्न त्याच्या मनात असतो. काय करू आणि काय नको हाच प्रश्न शौर्याला पडतो. आणि इकडे ऊर्जासुद्धा खूप दुःखी असते. ती आपला मोबाईल पाहते तर मोबाईलमध्ये 9:30 वाजलेले असतात. शौर्याने अजून मेसेज केलेला नसतो. ऊर्जा विचार करते, शौर्य मला मेसेज करेल का? जर त्याने मेसेज केला तरीही मी त्याच्याबरोबर फिरायला जाणार नाही आहे, असा विचार ऊर्जा करते. तेवढ्या दिव्या पुन्हा तिच्याजवळ येते आणि विचारते, काय गं ऊर्जा, तू आज जेवणसुद्धा केलेलं नाही आहे? तर ऊर्जा तिला खोटं सांगते, नाही, मी आणि शौर्याने जेवण केलं. तर दिव्या विचारते, कधी केलं? मी तर तुम्हाला जेवताना पाहिलंच नाही. ऊर्जा, काही झालंय का? तुझा चेहरा असा का दिसतोय? सांग मला, काही बिनसलंय का तुझं? तर ऊर्जा चिडून म्हणते,
ए दिव्या, तुझं काम कर ना, कशाला नुसत्या चौकशा करतेयस? दिव्या म्हणते, अगं मी ते फेस पॅक लावणार आहे ना, मग फेस पॅक लावल्यावर तुझ्याशी बोलता येणार नाही, म्हणून आत्ताच बोलून घेत होते. ठीक आहे, मी माझा फेस पॅक लावते. असं म्हणून दिव्या फेस पॅक लावायला जाते आणि ऊर्जा तसाच चेहरा घेऊन तेथे उभी राहते. इकडे ऊर्जा ही आपल्याला मेसेज करत नाहीये, त्यामुळे शौर्यला खूप राग आलेला असतो आणि इकडे ऊर्जासुद्धा शौर्याच्या मेसेजची वाट पाहत असते, पण शौर्यही तिला मेसेज करत नाही. पहिल्या आपमध्ये दोघांची गाडी सुटून गेलेली असते. शौर्य चिडून म्हणतो, ऊर्जा 9:30 वाजून गेले, पण तू मला मेसेज केला नाही. आता तू मेसेज जरी केला ना, तरी मला तुझ्याबरोबर यायचं नाहीये. असं म्हणून शौर्य हा रागारागाने फोन स्विच ऑफ करतो आणि तसाच बसतो. इकडे ऊर्जासुद्धा खूप दुःखी होते, तर दिव्या मात्र खुश असते ऊर्जाचं दुःख पाहून. शौर्य हा झोपण्याची तयारी करतो. आदित्य विचारतो, काय रे, आज ऊर्जाबरोबर बाहेर फिरायला जायचं नाहीये का? शौर्य सांगतो, नाही जायचंय, थकलोय मी. आणि शौर्य झोपी जातो. आदित्यला कळतच नाही की नेमकं काय झालंय आणि शौर्य झोपी जातो. इकडे ऊर्जासुद्धा खूप दुःखी होते. आता शौर्यबरोबर बाहेर फिरायला जायचं नाहीये असा विचार करून ती सुद्धा झोपी जाते आणि दिव्या तिच्या जवळ येते. ऊर्जा झोपी गेली आहे, आज बाहेर फिरायला गेली नाही. या दोघांमध्ये चांगलंच भांडण झालंय, म्हणून दिव्या आनंदाने उड्या मारते, हसते आणि खूप खुश होते. ऊर्जा बिचारी झोपी गेलेली असते. दुसरा दिवस उजाडतो आणि घरातील सगळेजण ब्रेकफास्ट टेबलवर बसलेले असतात. आजी असते, विजया असते, दिव्या तेथे चहा घेऊन येते आणि तेवढ्या शौर्य हा कोर्टात जायला निघतो. विजया म्हणते, बरं झालं शौर्य आलास, चल तुला नाश्ता देते, ब्रेकफास्ट करून घे. पण शौर्य हा खूप नाराज असतो, त्याचं अवसान गळालेलं असतं. शौर्य म्हणतो, नाही मॉम, मला काही नाही खायचं आहे, मला खूप महत्त्वाचं काम आहे, मी बाहेर खाईल. तर विजया नेहमीचा डायलॉग मारते, अरे ब्रेकफास्टचं नाव काढलंय, असं नाही नाही म्हणत, ब्रेकफास्ट करून जा. शौर्य म्हणतो, मॉम मला खूप महत्त्वाचं काम आहे. शौर्य एक ब्रेडचा तुकडा घेतो आणि म्हणतो, एवढं मला पुरेल. शौर्य हा ऑफिसला निघून जातो. विजया त्याला आवाज देते, पण शौर्य काही ऐकत नाही, निघून जातो. आणि मग दिव्या ही आजी आणि विजयाला सांगते, शौर्याचं मला काही कळतच नाही आणि शौर्य असा का निघून गेला, किती नाराज होता तो. आणि रोज ऊर्जा आणि तो बरोबर जातो ना, मग आज हा एकटा कसा गेला? दोघांमध्ये काही बिनसलं की काय? विजया आणि आजीला सुद्धा ही शंका वाटते आणि तेवढ्यात ऊर्जा तेथे येते आणि म्हणते, सॉरी मी वाढायला येणारच होते, पण मला एक महत्त्वाचा कॉल आला ना, म्हणून मला काही जमलं नाही. आणि ऊर्जा ही स्वतःसाठी आणि शौर्यसाठी 2 प्लेट ठेवते. विजया विचारते, 2 प्लेट कोणासाठी? ऊर्जा सांगते, माझ्यासाठी आणि शौर्यसाठी. विजया तिला सांगते, पण शौर्य तो ऑफिसला निघून गेला. हे ऐकून ऊर्जाला मोठा धक्काच बसतो. दिव्या खूप खुश होते. आजी विजया ऊर्जाकडे पाहत असतात. दिव्या विचारते, काय ग ऊर्जा, शौर्य तुला सांगून गेला नाही का? म्हणजे तुला काही माहीतच नाहीये शौर्य निघून गेला? पाहिलं नाही, मी सांगत होते या दोघांमध्ये काहीतरी बिनसलंय. रोज दोघे बरोबरच जातात, पण आज शौर्य निघून गेला तरी तिला काही कळलेलं नाहीये. काय ग ऊर्जा, काय झालंय? काही लपवतेस का आमच्यापासून? पण ऊर्जा म्हणते, नाही काही लपवत नाहीये. आणि ऊर्जा ही या प्लेट्स तेथेच ठेवून देते. विजया आणि दिव्या तिच्याकडे संशयाने पाहत असतात. विजया विचारते, तुला नाही नाश्ता करायचा का? तर ऊर्जा सांगते, नाही, मला सुद्धा भूक नाहीये, मला नाश्ता करायचा नाहीये. आणि दिव्या या गोष्टीचा फायदा उचलते आणि विचारते, तुला का नाश्ता करायचा नाहीये? शौर्य नाश्ता न करता गेला म्हणून तुझी पण भूक मेली का? रात्रीसुद्धा तुम्ही जेवण केलं नाही, आत्ता पण जेवण करत नाही, तुमचं काय चाललंय कळतच नाहीये. मी तुमच्या दोघांसाठी चहा बनवला होता, चहा पितेस का? ऊर्जा म्हणते, नको, मला नकोय चहा. दिव्या म्हणते, उगच माझी मेहनत वाया गेली. दिव्या तेथून निघून जाते. विजयासुद्धा जाते. आजीला समजतं या दोघांचं काहीतरी बिनसलंय. आजी विचारते, ऊर्जा काय झालंय, सांग मला. ऊर्जाच्या डोळ्यात पाणी असतं. आजीला हे दिसतं. ऊर्जा तिला खोटं सांगते, नाही आजी, काही नाही झालंय. ऊर्जा तेथून जाते, पण आजीला समजतं की नक्कीच काहीतरी झालंय आणि हे दोघेही आपल्याला सांगत नाहीये. आणि इकडे दिव्या ही आपल्या रूममध्ये येते. तिला पद्माला दिलेलं ॲफिडेव्हिट शोधायचं असतं. ती ऊर्जाच्या डेस्कवर शोधते, पण तेथे सुद्धा ॲफिडेव्हिट नसतं. दिव्या सगळीकडे शोधत असते आणि म्हणते, हे सगळे लिगल डॉक्युमेंट सेमच दिसतात, त्यामुळे शोधायला किती जड जात आहे. त्यानंतर ती ऊर्जाच्या कपाटात पाहते, पण कपाटात सुद्धा तिला हे लिगल डॉक्युमेंट काही सापडत नाही. दिव्या खूप शोधण्याचा प्रयत्न करते, पण तिला ते काही सापडत नाही. दिव्याला खूप टेन्शन येतं.
लीगल डॉक्युमेंट का सापडत नाहीये, ते ॲफिडेव्हिट कोठे गायब झालंय, ही ऊर्जा ॲफिडेव्हिट आपल्याबरोबर घेऊन जाते की काय, हाच प्रश्न दिव्याला पडतो. आणि ॲफिडेव्हिट नाही सापडलं तर डॅड मला खूप बोलतील असा विचार करून तिला टेन्शन येतं. आणि इकडे पद्मा ही तिच्या कामावर जायला निघते आणि तेवढ्यात एंट्री होते व्हिलनची. विक्रांत तिच्यासमोर प्रकट होतो. त्यामुळे पद्माला जबर धक्काच बसतो. पद्मा खूप घाबरते. विक्रांत म्हणतो, आवडली ना मग तुझ्या हिरोची एंट्री? अगं होणारा नवरा आहे मी तुझा, आता माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला आलोय, एवढं काय घाबरतीयेस? पद्मा खूप घाबरते. विक्रांत तिच्या हातातली पिशवी घेऊन म्हणतो, पुढे कामावर निघालीस? आणि तो ही पिशवी फेकून देतो. मग तिच्या हातात घराच्या चाव्या असतात, ह्या चाव्यासुद्धा तो फेकून देतो आणि पद्माचे दोन्ही हात हातात घेतो. पद्मा खूप घाबरते, भीतीने थरथर करू लागते आणि आपले डोळे बंद करून घेते. विक्रांत तिच्या हातांवर प्रेमाने हात फिरवतो आणि म्हणतो, वाह किती सॉफ्ट सॉफ्ट, किती नाजूक हात आहेत ग तुझे, आणि या हाताने तू लोकांची धुनी भांडी करणार. हे पद्मा, आता तू माझी बायको बनणार आहे. मला हे बिलकुल आवडलेलं नाही बरं का, अशी लोकांची धुनी भांडी करायची नाही. पद्माला काय बोलावं काय करावं कळतच नाही आणि ती मागे मागे जाते आणि सोफ्यावर जाऊन बसते. तशी ती पडते. विक्रांत हा टेबल ओढतो आणि तिच्या समोर जाऊन बसतो आणि पद्माचे हात हातात घेतो आणि म्हणतो, ए पद्मा, आता तू माझी होणारी बायको आहे आणि मी माझ्या होणाऱ्या बायकोला भेटायला आलोय, त्यात काय एवढं घाबरायचं? बिलकुल घाबरू नकोस बरं का. पण पद्मा आणखीनच घाबरते. आणि मग विक्रांत उठून उभा राहतो आणि म्हणतो, काय यार पद्मा, काय घर आहे तुझं, एवढीशी खोली, आता अशा खोलीत नाही राहायचं बरं का. आता तू राहायचं माझ्या वाड्यात, एकदम मोठ्या वाड्यात. तू आता शिर्के कुटुंबाची होणारी सून आहे, मग तसं स्टेटस जपलं पाहिजे ना. चल ये इकडे. पद्मा खूप घाबरलेली असते, जागेवरून हलत नाही आणि विक्रांत चक्क तिच्यावर झडप घालतो आणि तिला जागेवरून उठवतो, स्वतःच्या जवळ घेतो. पद्मा घाबरून म्हणते, तू जा इथून. तर विक्रांत म्हणतो, जाऊ? असं कसं जाऊ? विक्रांत पद्माला जवळ ओढण्याचा प्रयत्न करतो आणि म्हणतो, अगं तुझा होणारा नवरा आहे मी, होणाऱ्या बायकोला भेटायला आलोय, तुला का मी असं सोडणार आहे? आणि तो पद्माच्या गालावरून हात फिरवतो. पद्माला हे सगळं खूप किळसवाणं वाटतं. पद्मा रडू लागते आणि म्हणते, जा इथून तू. तर विक्रांत म्हणतो, काय यार पद्मा, काय कपडे घातलेस तू, किती चीप कपडे हे. अगं मी तुला आहे ना अशा भरजरी एकदम भारीतल्या साड्या घेऊन देतो, त्या साड्या नेसायच्या आणि मस्त असे गाभर दागिने घालायचे, एकदम रॉयल दिसायचं, रॉयल. विक्रांत शिर्केची बायको शोभली पाहिजेस तू, फक्त सुंदर दिसायचं, छान दिसायचं, दुसरं कोणतंच काम नाही तुला. चल आता मी येथे आलोय, एकदा मिठीत तरी ये. असं म्हणून विक्रांत हा पद्माला मिठीत घेण्याचा प्रयत्न करतो, पण पद्मा त्याला जोरात ढकलून देते आणि म्हणते, जा इथून. ती जोरजोरात आरडाओरडा करू लागते. तेवढ्यात ऊर्जा घराचा दरवाजा उघडून आतमध्ये येते. तर पद्माला या अवस्थेत पाहून तिला मोठा धक्काच बसतो. विक्रांत तेथे नसतो. आता जे काही घडलंय तो सगळा पद्माचा भास होता. विक्रांत तिच्या घरी आलाच नव्हता, विक्रांतने तिच्याबरोबर काही केलेलंच नाहीये, हा सगळा तिचा भास होता. आणि ऊर्जा पद्माच्या जवळ येते. पद्माला असं वाटतं विक्रांतच आलाय. पद्मा म्हणते, तू जा इथून, तू जा इथून. आणि ऊर्जा तिला जवळ घेते, म्हणते, पद्मा मी आहे, काय झालंय तुला, तू एवढी का घाबरली आहे? पद्माला दिसतं ही तर ऊर्जाताई आहे. पद्मा समोर पाहते तर समोर कुणीही नसतं. पद्मा म्हणते, ताई तो आला होता, ताई तो आला होता. ऊर्जा विचारते, कोण? तर पद्मा सांगते, विक्रांत शिर्के येथे आला होता. ऊर्जा तिला समजावून सांगते, नाही पद्मा, विक्रांत शिर्के येथे नव्हता, मी जेव्हा आले तेव्हा इथे कुणीच नव्हतं, तूच ओरडत होतीस. पण पद्माला हे पटतच नाही. पद्मा म्हणते, नाही ताई, तो आला होता. ऊर्जा तिला समजावून सांगते, नाही पद्मा, येथे कुणीच नव्हतं. पद्मा ढसाढसा रडू लागते आणि ऊर्जा तिला जवळ घेते. पद्मा खूप घाबरलेली असते. ऊर्जा तिला धीर देते, समजावून सांगते, पद्मा घाबरू नकोस, काहीही होणार नाही. आणि आजचा एपिसोड येथेच संपतो. फ्रेंड्स, वचन दिले तुम्हाला, या मालिकेचा आजचा एपिसोड खरंच खूप भारी होता, इंटरेस्टिंग होता. पद्मा खरंच खूप घाबरली आहे आणि आता तिला भाससुद्धा व्हायला लागले आहेत. आजचा एपिसोड तर भारी होता, पण या मालिकेचा पुढील एपिसोड आणखीन भारी असणार आहे. आणखीन मोठा ट्विस्ट या मालिकेत येणार आहे. मग नेमकं घडणार तरी काय? तर वचन दिले तुम्हाला, या मालिकेच्या पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की आदित्य हर्षवर्धनला सांगेल
की मीडियामध्ये बातमी पसरली आहे की विक्रांत आणि पद्माचं लग्न होणार आहे. हर्षवर्धन म्हणेल आत्ता त्या ऊर्जाला कळेल की मी काय करणार आहे ते, आणि माझ्यासमोर ती चिल्लर आहे चिल्लर. त्यामुळे आदित्यला वाईट वाटणार. आणि मग पूर्वा ही ऊर्जाला कॉल करून सांगेल, ऊर्जा, उद्या तुझ्या लग्नानंतरची पहिली वटसावित्री पौर्णिमा आहे. तू शौर्यसाठी उपवास ठेवणार आहेस की नाही? पण ऊर्जा काही न बोलता फोन ठेवून देईल. त्यामुळे पूर्वाला टेन्शन येईल आणि पूर्वा आदित्यला फोन करून याबद्दल सांगणार की उद्या वटपौर्णिमा आहे आणि बायकोने नवऱ्यासाठी उपवास ठेवायचा असतो. शौर्य म्हणेल, काकू, जर ऊर्जा माझ्यासाठी उपवास ठेवणार असेल ना, तर मलासुद्धा ऊर्जासाठी काहीतरी करायचं आहे. तर पूर्वा त्याला सांगेल, ऊर्जाचा मूड मला चांगला नाही वाटला, आधी तिचा मूड ठीक कर. आणि मग शौर्य ऊर्जाला भेटायला जाईल. मग आता या वटसावित्री पौर्णिमेमुळेच शौर्य आणि ऊर्जातलं भांडण मिटणार का, हे पाहायला मजा येईल. तर फ्रेंड्स, तुम्हालासुद्धा वचन दिले तू मला ही मालिका आवडते का? नक्कीच कमेंट करून सांगा. आणि या मालिकेचे असेच नवीन नवीन एपिसोड, नवीन नवीन अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे या मालिकेचे नवीन नवीन एपिसोड तुम्हाला सर्वात आधी पाहायला मिळतील. खूप 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 धन्यवाद.